आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान दिलं जातं. मात्र गेल्या 1 वर्षांपासून अनुदान मिळालेलं नसल्यानं लाभार्थी सध्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या चक्रा मारत आहेत. आंतरजातीय विवाह योजना नेमकी काय आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्याच्या सामाजिक विभागाकडून अनेक वर्षांपासून आंतरजातीय विवाह करणाऱ्याला आर्थिक प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी 50,000 रुपयांचं अनुदान मिळतं. गेल्या वर्षभरात म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील 243 लाभार्थ्यांनी आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतलाय. 243 लाभार्थ्यांना 1,21,65,000 रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 410 लाभार्थी गेल्या वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 1 वर्षापासून अनुदान मिळालं नसल्यानं लाभार्थी अनुदानाची वाट पाहत कार्यालयाकडे चक्रा मारत आहेत. आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळवण्याकरता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय दाम्पत्याला त्यांच्या जातीचा दाखला, वयाचे पुरावे तसंच विवाह प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र आवश्यक आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येतं. डायरेक्ट बँक ट्रान्सफर योजनेद्वारे ही रक्कम बँकेत जमा करण्यात येते. यापूर्वी या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्यात येत होता. सध्या मात्र थकीत अनुदानापोटी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या वतीनं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून 2,25,00,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली. जिल्हा समाज कल्याण विभागाअंतर्गत दरवर्षी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आपण 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देतो. गेल्या वर्षी एकूण 243 लाभार्थ्यांना 1,21,65,000चे अनुदान आपण वितरित केलेले आहे. यावर्षी आपल्याकडं 410 अजून लाभार्थ्यांचे अर्ज प्रस्तावित आहेत आणि त्यासाठी एकूण 2 कोटीचा निधी आपण मागणी केलेला आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विवाह होऊन सामाजिक दरी कमी व्हावी या उद्देशानं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन राज्य सरकार अर्थसहाय्य करत असतं. मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्यातच आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची फरफट सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होतीये. गेले काही महिने झालं, काही वर्ष झालं हे अनुदान जे आहेत कोल्हापुरातील जिथं शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला होता त्यांच्याच भूमीमध्ये जे काही जोडपे आहेत त्यांना अनुदान जे आहे हे आंतरजातीय विवाहाच्या बद्दलचं ते मिळालेलं नाही आणि जवळपास 2 कोटी अनुदान जे आहे थकीत आहे. महाराष्ट्र शासनाचा या दिरंगाईबद्दल धिक्कार करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जिथं गरज आहे, जे वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक न्यायाच्या ज्या काही समतेच्या योजना आहेत याच्यावरती खर्च करायला पाहिजे होता. कारण अशा विवाहांना प्रोत्साहन देणं, त्यांचं समर्थन करणं, त्यांना एक सुरक्षितता देणं किंवा ते वातावरण निर्माण करणं हे शासनाचं उद्दिष्ट होतं आणि मला वाटते की राज्य शासनानं ह्याच्यावरती लवकरात लवकर काय असेल ते आदेश काढावेत. कारण हे अनुदान गेले 1 वर्षभर झालं थकीत आहे आणि मला असं वाटतं की 400च्या पुढं काही जोडपी आहेत त्यांना हे अनुदान मिळालेलं नाही आहे. तर त्या दृष्टीनं समाज कल्याण विभाग असेल किंवा राज्य शासन यांनी हे थकीत अनुदान त्वरित ह्या जोडप्यांना उपलब्ध करून द्यावं अशी मी विनंती राज्य सरकारला करते. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य करून या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती तसंच खुला प्रवर्गातील तरुण तरुणींनी आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. राज्य सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या असल्यानं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय. यातच आता कोट्यावधींचं अनुदान थकीत असल्यानं त्याची प्रतीक्षा मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थ्यांना लागून आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.